नमस्कार मंडळी. माझं नाव शैलेश देशपांडे. रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे 21वी कविता. कवितेचं नाव आहे कधीतरी. कधीतरी ही ही कविता मुंबईमध्ये राहणारे चित्रकार जितेश कल्लत यांनी काढलेल्या एका अनामिक चित्रावर आहे. हे चित्र अप्रोप्रिएशन आर्ट या चित्रप्रकारात मोडतो. अप्रोप्रिएशन आर्ट अर्थातच मराठीत आपण ज्याला ग्रहणात्मक कला असं म्हणू, याचा वापर करून काढलेल्या या एका अनामिक चित्रावर केलेली ही कविता आहे. अप्रोप्रिएशन आर्ट म्हणजे इतरांच्या कला किंवा इतरांच्या प्रतिमा वापरून जेव्हा आपण त्या कलेला किंवा त्या प्रतिमेला नवीन अर्थ किंवा नवीन संदर्भ देतो, त्या पद्धतीची कला म्हणजे अप्रोप्रिएशन आर्ट. या अनामिक चित्राकडे, जितेश कल्लत यांनी काढलेल्या अनामिक चित्राकडे जेव्हा तुम्ही बघाल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की या चित्रामध्ये जितेश कल्लत यांनी प्रसिद्ध जपानी चित्रकार हाकुसाई यांनी काढलेल्या द वेव्ह या चित्रातले संदर्भ आपल्याला तिकडे जाणवतात. वेव्ह या चित्रामध्ये जी जपानी वेव्ह आहे ती आपल्याला या चित्रामध्ये दिसते. त्याच पद्धतीने उजव्या बाजूला ढगांचा सारखा दिसणारा एक शर्ट दिसतो. त्या मध्ये वापरलेल्या प्रतिमा ह्या प्रसिद्ध सरियलिझम चित्रकार रेने मॅग्रिथ यांनी काढलेल्या चित्रशैलीशी आपल्याला मिळतं जुळतं असे संदर्भ आपल्याला तिकडे जाणवतात. त्याच पद्धतीने आपल्याला मध्यवर्ती जो माणूस दिसतोय त्याच्या डोक्यामध्ये जो काही गोंधळ कोलाहल चाललेला आहे, माणसांची गर्दी, गाड्या, ओघळणारी शाई, हे सर्व संदर्भ जितेश कल्लत यांनी त्यांच्या स्वतःच्याच रिक्षा पोलीस या नावाच्या चित्रामधले हे सगळे संदर्भ त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे हा सगळा गोंधळ, हा जो कोलाहल आहे, या वेगवेगळ्या प्रतिमांचा वापर करून त्यांना ओघळणारी शाई किंवा पावसाचे पडणारे थेंब यांचा वापर करून जितेश कल्लत यांनी अतिशय कल्पकतेने एकमेकांना या सगळ्या प्रतिमा जोडल्यात असं मला वाटतं. त्यामुळेच कधीतरी ही कविता जीवनातला गोंधळ आणि मनातली मुक्ती याच्यामधल्या संभ्रमाची कविता आहे असं तुम्हाला जाणवेल. मी आत्ता जे सर्व संदर्भ या चित्राबाबत दिले, यातले बरेचसे संदर्भ तुम्हाला या कवितेमध्ये देखील जाणवतील अशी मला आशा आहे. तर सादर करतो रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवरची 21वी कविता. कवितेचं नाव आहे कधीतरी. कधीतरी डोक्यामध्ये साठवलेल्या कोलाहलातले हलाहल, कधीतरी डोक्यामध्ये साठवलेल्या कोलाहलातले हलाहल हलकेच शरीरामध्ये भिनण्याआधी मी मुक्त होईन का? कधीतरी डोक्यामध्ये साठवलेल्या कोलाहलातले हलाहल हलकेच शरीरामध्ये भिनण्याआधी मी मुक्त होईन का? कधीतरी 10x10च्या खोलीतून गळणाऱ्या संभ्रमांच्या लाटांच्या पंजातून सुटण्याचा आटापिटा थिटा पडेल का? कधीतरी 10x10च्या खोलीतून गळणाऱ्या संभ्रमांच्या लाटांच्या पंजातून सुटण्याचा आटापिटा थिटा पडेल का? कधीतरी मी ढगांचा झगा करून विश्वाचा फुगा हातात धरून जगावर राज्य करण्याची स्वप्न बघीन का? कधीतरी मी ढगांचा झगा करून विश्वाचा फुगा हातात धरून जगावर राज्य करण्याची स्वप्न बघेन का? कधीतरी. मंडळी, ही कविता कशी वाटली ते जरूर कळवा. आणि हो, अजून तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही कविता आपल्या आप्तस्वकीयांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आता भेटूया पुढल्या भागात. तोवर धन्यवाद.